नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे लोणी रोडला. तहसील ऑफिसच्या गोडाऊन समोरील जे दुकानं आहेत ह्या दुकानांमध्ये नारायण नाढाव आहेत. त्यांच्या दुकानामध्ये जो एक बंद पडलेला गाळा आहे. तर हे आहेत काका. काका काय नाव आपलं? रमेश आढाव. आता ह्यांच्या सांगण्यानुसार जाडजूड आणि चट्टेपट्टेवाला साप आहे. ह्या भागात घोणस भरपूर आहेत. एखाद्या वेळेस घोणस साप असू शकतो. ह्या पोत्याखाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघूयात कुठला साप आहे ते, करूयात रेस्क्यू. स्टे ट्यून. बघू शकता मित्रांनो, अंदाजा आपला चुकीचा ठरला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार मला घोणस वाटला होता, पण हा आहे इंडियन रॉक पायथन, अजगर साप. जो एक पूर्णपणे बिनविषारी साप आहे. जी त्यांनी सध्याची जे त्याचे शरीर जे दिसतं आहे त्याच्यावरनं असा अंदाज आहे की नुकतीच कातही काढलेली असावी याने. एक फार तर फार वर्षभराचा असावा हा. या भागामध्ये अजगर सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. रॉक पायथन बिनविषारी जरी असला तरी चावतो एकदम जोरदार, कारण दातांची डबल लाईन असते ह्याची, चॉकलेटी रंगाचा, आणि अंगावर सोनेरी जाळीदार डिझाईन, तोंडावर गुलाबी रंगाची छटा. मराठीत अजगर आणि इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन. बिनविषारी साप जो अनुसूची 1 मधला ॲनिमल आहे. शेड्यूल 1 ज्याला म्हणता येईल. म्हणजे जेवढं प्रोटेक्शन वाघाला आहे तेवढंच प्रोटेक्शन ह्या सापालाही आहे. संरक्षित ॲनिमल. ही त्याची अटॅक करायची पद्धत. जबड्यामध्ये जवळपास 180च्या आसपास एकदम रेझर शार्प टीथ असतात. जबरदस्त पकड, चांगलाच मोठा घाव करू शकतो चावल्यानंतर. झाल्यावर सुरक्षित रेस्क्यू. लवकर त्याला दिवसात त्याच्या नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडून देऊया. हे आहेत आढाव काका, ज्यांना हा साप दिसला. कसं काय दिसला का? जरा लोक उघडल्यावर काय सामान हे साफ करत होते का? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं बंद ठिकाण असतं. किती दिवसापासून बंद आहे हे दुकान? 2-2.5 महिने. तर कुठलंही सामान जे पडलेलं आहे ना ते डायरेक्ट कधी उचलायचं नाही. आता हे तुमच्या शटरच्या खाली कुठेतरी सांड फट राहते, त्याच्यातून हा मध्ये घुसलाय. हां, ह्या जागेवरून मध्ये घुसलेला असणार. कुठलंही सामान डायरेक्ट उचलायचं नाही. ह्या गोष्टीची सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्या. शेतात जाताना पायात बूट घालून जा, कारण त्याच्या अंगावर पाय पडल्याशिवाय साप काही करत नाही. समोर असल्यानंतर जो आहे तो साप कधीच चावत नसतो, पण चुकून त्याच्या अंगावर जर आपण पाय दिला तर साप मात्र 100% चावतो. तर ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता थोड्या वेळापूर्वी नामदेवराव आढाव, नारायण आढाव बहुतेक, यांच्या दुकानात पकडलेला
भारतीय अजगराचं छोटंसं पिल्लू, बिनविषारी असलेला साप. वय साधारण 1 वर्षाचं. लांबीला जवळपास एक 18 फुटापर्यंत वाढणारा अधिकतम लांबी. जर कॅप्टिव्हिटीमध्ये किंवा झूमध्ये वगैरे असेल तर. पण निसर्गामध्ये आत्तापर्यंत मी जे बघितले ते एक 12 ते 14 फुटापर्यंत लांबीचे अजगर आपण रेस्क्यू पण केलेले. सोनेरी रंगाचा, अंगावर चॉकलेटी रंगाचा आणि अंगावर सोनेरी जाळीदार डिझाईन आणि चेहऱ्यावर गुलाबी रंगाची छटा. पूर्णपणे बिनविषारी इंडियन रॉक पायथन. साधारण 1 वर्ष वयाचा असेल. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो अजगर. गिरा मित्रांनो, सोडून हे सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.